नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाच्या एका मजेदार प्रवासाला जाणार आहोत। आपली भाषा सुंदर आणि शुद्ध बनवण्यासाठी व्याकरण खूप महत्त्वाचे असते। पण व्याकरण का एवढे कठीण असते? कारण आपण ते फक्त पाठ करतो। आज आपण ते अभिनयातून शिकणार आहोत। नाम आहे, व्यक्ती, वस्तू, ठिकाण किंवा प्राण्याच्या नावाला नाम म्हणतात। उदाहरणार्थ राम, शाळा, पुस्तकी, वही ही नामे आहेत। माझं नाव घेतल्याने वारंवार कंटाळाच येतो, म्हणून मी आले। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ राम शाळेत गेला, तो मी वस्तू किंवा व्यक्तीचे गुण सांगतो, जसे सुंदर फूल, हुशार विद्यार्थी, क्रियापद मी कार्य दाखवतो, जसे की लिहिणे, वाचणे, खेळणे, चालणे। क्रियाविशेषण क्रिया कशी होते ते मी सांगतो, जसे की तो मुलगा जोरात धावतो। ही लिंग, लिंगामध्ये दोन प्रकार पडतात, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग। एक वस्तू म्हणजे एक वचन, अनेक वस्तू म्हणजे अनेक वचन।